हॅलो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही आलो आहे मोनिकाच्या घरात. तर आज तिच्या घरामध्ये आज तिने हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तर आम्ही तिला ॲक्च्युली मदतीसाठी आलेलो आहे. तर तिला आता काय काय मदत करायची आणि ती काय काय बनवणार आहे हे तुम्हाला आम्ही आता दाखवणार आहे. चला करा बघूया आपण. बघूया काय काय तयारी बघू आता मोनिकानी काय काय तयारी केलेली आहे. हे बघा काय तुम्ही ओळखत असाल की हे काय आहे. हे आहे गाजराचा हलवा, स्वीट डिश, हिवाळा स्पेशल. त्याच्यानंतर काय आहे कुकर मध्ये मोना स्पेशल पावभाजीची तयारी. ही पावभाजीची भाजी शिजवून वा, ठेवलेली वा, वा, आहे. वा. म्हणजे ही तयारी करून ठेवलेली, चिरून वगैरे ती तयारी करून शिजून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर मी हा तांदूळ भिजत घालून ठेवलाय पुलाव करण्यासाठी. म्हणजे अर्धी तयारी तर मी करून ठेवलेली आहे, आता बाकीची मला करायची आहे. आता प्रिया आणि सोना मला मदत करणार आहे. आता आम्ही लवकरच स्वयंपाकाला लागणार आहे. मी कांदा नाही कापणार बाई. ठीक आहे. आणि ह्याचा फायनल रिझल्ट काय येतो तो आम्ही तुम्हाला नंतर दाखवू. थोड्याच वेळात भेटणार थोड्याच आम्ही. वेळात. हो. त्याच्यानंतर आज आणखी काय काय तयारी केली आहे. हे बघ. हे बघा कांदे असे मी पाण्यामध्ये घालून ठेवलेले आहेत. हो. त्याच्याने काय होतं पाण्यात टाकल्यावरती तिखटपणा कमी होतो. त्याचा कमी होतो, त्याच्यामुळे पाण्यामध्ये टाकून ठेवलेले. कांदे चिरून ठेवलेले आहेत, पाण्यामध्ये टाकून ठेवले. सॅलड वगैरे आणलं की म्हणजे नाही बऱ्यापैकी मोनाने तयारी करून ठेवलेली आहे. काकडी आहे, गाजर आहे. हा. ते त्याच्यानंतर वाटून ठेवलंयस का तू? आलं लसूणची हे बघितलं का, इथे काकडी वगैरे आणून ठेवलेली आहे. हे सलाड साठी वगैरे. सॅलेड आणि हा जो आहे हा मी फक्त पुलावसाठी जो मसाला म्हणजे हा पुलावसाठी सगळ्या भाज्या आहेत, मिक्स करून ठेवलेले हा. आहे. फरसबी आहे, फ्लावर आहे, म्हणजे अजून पण आहेत वाटाणे, पण मी ठेवलेले साईडला. आणि हे बघा ही आलं लसूणची पेस्ट करून ठेवलेली आहे भातासाठी. ओके. आता लवकरच तयारी स्टार्ट करायची. आणखी काय काय तयारी केलेली आहे. आणखी तयारी करायची आहे. करायची. म्हणजे आता हे सगळं करून ते आता ठेवणार थोड्याच वेळात आहे. समजेल. हा, ते थोड्याच वेळाने अजून भरपूर कळेल. कामं आहेत. त्याच्यानंतर मेकअप शेकअप हे तर तुम्हाला माहितीच आहे. थोडस म्हणजे हळदी कुंकू म्हटल्यावर नटणं वगैरे आलंच. हा. आता नटायचंय पण वेळ लागेल त्याला. हा, वेळ लागेल. तर ही बघा, ही सोनाली. हा, थोडी येडी थोडी नाही, पूर्ण वेळी आहे. आता इकडे कर थोडा. ही प्रिया बघा नुसतीच तर ही नुसतीच तयारी लुडबुडा. दाखवली आहे मोनानी. काय काय तयारी केलेली आपण सगळं बघितलेलं आहे, काय तयारी केलेली आहे मोनानी. आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला संध्याकाळी पाहायला भेटेल की नक्की काय काय केलंय मोनानी. आता ती पावभाजीची तयारी दाखवली, नंतर तुम्हाला हलवा दाखवला, पुलावची तयारी. आता हे रेडी सगळं संध्याकाळी होईल. मग त्याच्यानंतर मोना पण पूर्ण रेडी होणार आहे. आणि मग हळदी कुंकाचा एक वेगळा तुम्हाला लुक बघायला भेटेल. जी हळदी कुंकाची तयारी करून द्यायला आलो होतो. आता आम्ही पूर्ण रेडी होऊन आलेलो आहे. तर आता बघूयात मोनिकाने पावभाजीचा काय तयारी केलेली आहे. नाही, मोनानी काय नाही केलं सगळं जरा आम्हीच आम्ही केलं. तयारी करायला मग आलंच होतं का आपण? आलंच होतं ना मग मोनिका तयार झालेली आहे. मग अशी कुठल्या अवतारात होती आता बघा. काय नाही होतं. मोनानी साऊथ इंडियन लुक केलेला आहे आणि मोना छान दिसते. छान दिसतीये. 2 मिनिटं बस. मगाशी स्वयंपाक करून करून दमली होती. तर आम्ही ना मगाशीच आहे ना खाऊन पिऊन गेलो होतो. आता परत आलोय. आता तिळगुळ देते त्यांना. आणि काय बोलायचं? तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आमचे तीळ सांगू नका, आमच्याशी भांडू नका. आंबट आणि गोड. नाही गोड गोडच. आंबट आणि रोज रोज गोड नाही चांगलं. ते दे ना ताई. मोनिकाचा लुक कसा वाटला तुम्हाला? चेंज एकदम. ते कमेंट्स मध्ये सांगा. थँक्यू ना. रो बघा, रोचं तोंड. तर तिने मगाशी भाजी शिजवून ठेवली, तांदूळ भिजत टाकला होता. तर मला दाखव ना. चलो जा खाने का. ये मला दाखव ना. ताई
पण डिश गेली आहे कशी. तर मगाशी पावभाजीची भाजी शिजवलेली दिसलेली आणि तांदूळ भिजत टाकला होता, त्याचा हा रिझल्ट आहे. तर पुलाव रेडी आहे, पावभाजीची भाजी रेडी आहे. मोनिका पाव आणले की नाही? सकाळी फ्रेश होते पण आपण आता जाऊन हा, घेऊन आता आलो. जाऊन. आता एकदम फ्रेश अजून गरम करायचे ते पाव, पण हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी ठेवले ते. पण गरम केले की कडक पण जास्त, होतात. हा, कडक छान होतात. त्याच्यामुळे आणि अजून गाजरचा गाजर हलवा हलवा दुपारी बघितला बघितला आहे. हा पण हे बघ, पूर्ण डिश सजलेली दिसेल आपली. तर हे आहे हळदी कुंकवाचं स्नॅक्स. कसं वाटलं ते कमेंट मध्ये नक्की सांगा. बरं मोनिका. या खायला. कसं वाण आहे. तर आता हे मी कोणाला देऊ पहिलं? कोणाला पण. पहिले तर आम्ही रविवार पेठेत गेलो होतो ना, ते हे वाण घेण्यासाठी. तर मोनाने असे छान डब्बे घेतलेले आहेत आणि हे वाण घेताना रोला खूप खूप कंटाळा आला होता. सगळी दुकानं फिरत होता आम्ही, त्यामुळे रो खूप बोर झाली होती. खास या वाणासाठी आम्ही आणि बोर याच्यामध्ये फायनली आम्हाला चांगले भेटले वाण. पण तुला बोर कशामुळे करत आहे? पण कारण सांग ना तिला, कारण मोनिकाला काही पसंतच पडत नव्हतं. फायनली पसंत पडलं. मोनाला काही पसंत पडत नव्हतं. त्याच्यामुळे त्याच्यामुळे. फायनली पसंत पडलं. अखंड सौभाग्यवती भाऊ. तुझे पाय कुठे गेले? काय हवंय पार्सल? उद्या या घ्यायला तुम्ही. छान आहे, छान अब्बा, आहे. डब्बा, चब्बा. एकदम मस्त आहे. अब्बा डब्बा चब्बा. चब्बा. इथं सापडलं. नाही, सुंदर आहे, मस्त आहे, खूप छान आहे. तर आता आम्ही पावभाजी खाणार आहे. तर एकदा आमची डिश बघा, पावभाजी खायची. प्लीज मोना वाढून दे. वाढून दे, आमची जायची वेळ झाली आता. बघ ना. मी तर सुरुवात केलेली आहे, पण पावभाजी खूप सुंदर झालेली आहे, अप्रतिम झालेली आहे. आता पुलाव टेस्ट करायचा मी आहे. अजून खाल्लेलं नाहीये. नाही, मी खाल्ली आहे. मी टेस्ट करते. खूप सुंदर झाली, खूप सुंदर झाली. एकदम छान. किती वाढते मोना हलवा अगं? नाही, मी मला नका सगळं बसता येईल म्हणून वरती बसल्यावर ब्लॉग एंड करायचं दोन खाली आले. खूप सुंदर झाली आहे पावभाजी. आणि हलवा तर मी सकाळी सांगितलं, दुपारी सांगितलं हलवा किती छान खूप केला सुंदर झाला हलवा. मोनानी. मोना तसं जेवण खूप टेस्टी करते हा. खरं का? खूप खूप खरं, हा खूप खूप खरं. खोटं होतं बरं का मी बोलले ते आता. तिला पटलं नाहीये त्यामुळे खोटं होतं. हे तिळगुळ दिले ना तिने. आंबट कडू. नाही, छान झाली आहे. नाही 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 झाली छान. नाही, खूप सुंदर झाली. पुलाव पण खायचा आहे, पाव घ्या अजून. मी पळते आता. सावकाश तरी खायला ना. जास्त झालं होतं, मला माहिती होतं. छान झाली आहे. तर आजचा बोलायचा संपवायचा. संपू का? नाही नाही नाही, नको नको नको. तर आजचा ब्लॉग इथेच संपवत आहे. परत भेटू पुढच्या ब्लॉगला. आणि रविवारी संध्याकाळी साधारण कितीचा टायमिंग द्यायचा लाईव्ह यायला? तुमच्या 8:15 8:30. 8:30 येणार आहोत रात्री 8:30 वाजता. ठीक आहे, जॉईन व्हा हा, आम्हाला. तर आम्हाला सपोर्ट करायला जॉईन व्हा प्लीज. आमचा लाईव्ह व्हिडिओ येणार आहे, तर तुम्ही त्या दिवशी नक्की आवर्जून व्हिडिओ बघा आमचा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू. सबस्क्राईब पण करा. बाय.